राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून आजच्या दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या ताज्या बातम्यांचा आढावा। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रांजणगाव MIDC परिसरात आज सकाळी 8:30च्या सुमारास कंटेनर आणि कारचा अपघात झालाय। या अपघातात कारमधील 2 जण गंभीर जखमी झालेत। त्यांना तातडीने शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघातानंतर पुणे नगर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। तर रांजणगाव MIDC पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि अपघाताचं कारण तपासलं जात आहे। राज्यात आजपासून सुरू झालेल्या 12वीच्या परीक्षेचा पहिला पेपर नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात शांततेने पार पडलाय। शहरातील 12 परीक्षा केंद्रांवर सकाळी 11 वाजता परीक्षा सुरू झाली आहे। परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर शिक्षण विभागाचे भरारी पथकही तैनात होते। कोणताही गैरप्रकार घडलेला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात काल रात्री घरफोडीचा प्रकार उघडकीस आलाय। अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे 3 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली। सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली, तर पोलीस CCTV फुटेजच्या आधारे तपास करत आहेत। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तलवाडा गावात पाणी टंचाई तीव्र झाल्याने प्रशासनाने आजपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केलाय। गावात दररोज 1 टँकर देण्याचे नियोजन करण्यात आले। नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन तहसीलदार प्रशासनाकडून करण्यात आले। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात आज दुपारी एक प्रमुख राजकीय पक्षाची संघटनात्मक बैठक पार पडली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी नियुक्त्यांवर चर्चा करण्यात आली, मात्र कोणतीही अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आलेली नाही। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील मानकोली रोड परिसरात आज सकाळी 9:30च्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झालाय, तर त्याला भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र नारपोली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केलाय। पालघर जिल्ह्यातील वसई पूर्वेकडील एव्हरशाईन परिसरात काल रात्री साखळी चोरीचा प्रकार घडलाय। चालत्या महिलेला लक्ष्य करीत अज्ञात चोरट्यांनी सोन्याची साखळी हिसकावून पळ काढलाय। घटनेनंतर वसई पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली। नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले। रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात जुन्या मुंबई पुणे महामार्गावर आज पहाटे ट्रक पलटी होऊन अपघात झाला। या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून महामार्गावर काही काळ वाहतूक संथ झाली होती। महामार्ग पोलिसांनी तातडीने क्रेनच्या मदतीने ट्रकला बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात आज 12वीच्या परीक्षेचा पहिला पेपर शांततेत पार पडला। शहरातील सर्व परीक्षा केंद्रांवर सकाळीच विद्यार्थी उपस्थित होते। कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात नांदगाव परिसरात आज दुपारी वीज पुरवठा खंडित झालाय। महावितरणाकडून दुरुस्तीचं काम सुरू असून काही तासात वीज पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती देण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उमरज परिसरात 2 गटांमध्ये किरकोळ वादातून हाणामारी झाली। घटनेनंतर उमरज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात ऊस तोडणी कामगाराच्या प्रश्नावर आज बैठक पार पडली। ऊस वाहतूक आणि मजुरांबाबत चर्चा करण्यात आली असून संबंधित विभागांना तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय। सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात आज सकाळी एका बंद घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। चोरट्यांनी रोख रक्कम आणि दागिने लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे। मिरज पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड परिसरात आज दुपारी वाहतूक कोंडी झाली, तर रस्त्याच्या कामामुळे वाहने रेंगाळली होती। वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग खुला करून परिस्थिती नियंत्रणात आणली। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आहे, तर तहसील प्रशासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्याचे आदेश दिलेत। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात आज आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले। स्पर्धा परीक्षा आणि करिअर संधीबाबत माहिती देण्यात आली आहे।
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात आज दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे काही भागात झाडे कोसळली, तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने झाडे हटवण्याचं काम सुरू केले। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात लोहा किनवट रस्त्यावर आज सकाळी 8:30च्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीचा अपघात झालाय। या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। अपघातानंतर काही काळ वाहतूक थांबली होती, तर लोहा पोलिसांकडून तपास सुरू आहे। परभणी जिल्ह्यातील मानवत शहरातील स्टेशन रोड परिसरात काल रात्री मोबाईल चोरीचा प्रकार उघडकीस आलाय। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पायी जाणाऱ्या तरुणांचा मोबाईल हिसकावून पळ काढलाय। मानवत पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे तपास सुरू केला। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील बाभुळगाव येथे आज पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर झालाय। ग्रामपंचायतीकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जाते, अशी माहिती तहसील प्रशासनाने दिली आहे। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील मोंढा परिसरात आज सकाळी बाजारात गोंधळाची स्थिती निर्माण झाली। रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर शहरात आज भाविकांची गर्दी वाढली। सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात उजनी रस्त्यावर आज सकाळी ट्रॅक्टर आणि 4 चाकीचा अपघात झालाय। या अपघातात 2 जण किरकोळ जखमी झाले, तर पोलिसांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तहसील कार्यालयासमोर निवेदन देण्यात आले। पीक नुकसानीची भरपाई आणि वीज पुरवठ्याबाबत मागण्या करण्यात आल्या। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद एमआयडीसी परिसरात आज सकाळी कामगार आणि व्यवस्थापनात किरकोळ वाद झालाय, तर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील काही भागांमध्ये आज वीज पुरवठा खंडित झालाय, तर महावितरणकडून दुरुस्तीचं काम सुरू असून लवकरच वीज सुरळीत होईल असं सांगण्यात आलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात आज वन विभागाने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन आग प्रतिबंधक जनजागृती मोहीम राबवली। नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले। गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात आज विकास कामांचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाहणी केली, तर रस्ते आणि आरोग्य सुविधांवर भर देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात आज 12वीच्या परीक्षेचा पहिला पेपर सुरळीत पार पडलाय। कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली। मुंबई उपनगरातील अंधेरी पश्चिम परिसरात आज दुपारी एका जुन्या इमारतीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली, तर सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारत रहिवाशांना महापालिकेचे अधिकारी कामावर देखरेख ठेवत आहे। ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा परिसरात आज दुपारी पाणी पुरवठा काही काळ खंडित ठेवण्यात आलाय। दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरात आज युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते। खासगी आणि औद्योगिक क्षेत्रातील संधीबाबत माहिती देण्यात आली। नागपूर शहरातील धरमपेठ भागात आज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, तर स्थानिक कलाकारांनी सादरीकरण केले असून नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळाला। अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी सहभाग घेत सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता केली। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात आज ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा झाली। रस्ते आणि पाणी पुरवठ्यांबाबत प्रस्ताव मांडण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात आज बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळाली। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खरेदी वाढल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। ह्या होत्या बातम्या राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यातील आजच्या ठळक घडामोडी। अशा ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या सोबत राहा। तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।